नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आजच राज ठाकरेंचा मेळावा झाला। म्हणजे अगदी निवडणूक झाल्यापासून आमदार त्यांना एकही मिळाला नाही, त्यांचा एकही कुठला माणूस निवडून आला नाही। त्यानंतर अविश्वसनीय की काय ते फक्त त्यांनी एक ट्विट केलं आणि त्यानंतर आज तब्बल एक 1.5-2 महिन्यानंतर ते भाषण घेत आहेत, मेळाव्यामध्ये बोलत आहेत। मी देखील ते संपूर्ण भाषण पाहिलं। अनेक जण असं सांगतायत, म्हणून मी ते थंबनेलला टाकलं की राज ठाकरे स्वतःच बोलून स्वतःचा पक्ष संपवणार वाटतं। बरं म्हटलं ठीक आहे, याच्यावरती बोललं पाहिजे, याच्यावरती निश्चित काय आहे ते सांगितलं पाहिजे। कारण मी बोलतो या पक्षावरती, राजसाहेबांवरती मी नेहमी बोलत असतो। त्यांची ज्या ज्या काही भूमिका पटतील त्याच्यावरती मी नेहमी माझ्या प्रतिक्रिया देत असतो आणि त्या त्यांच्या समर्थनार्थच असतात, कारण त्या पटतात मला। पण यावेळेला मात्र राज ठाकरेंनी जे काही भाषणांमधून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा करणार आहेत। जेव्हा निवडणुकीमध्ये हार झाली मनसे पक्षाची, त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला की मनसे पक्ष संपला वाटतं किंवा संपला असे लोक म्हणतात। मी त्याच्यामध्ये अनेक काही त्रुटी सांगितल्या, सगळ्या गोष्टी सांगितल्या। बरं, त्यानंतर राज ठाकरे अगदी 1.5-2 महिने शांत राहिले। बाहेर चर्चा मात्र चालू होत्या की दगा दिला राज ठाकरेंना बीजेपीने, या शिवसेनेने एकनाथ शिंदेंच्या। अनेक जण म्हणत होते राज ठाकरेंना स्वतःचा पुत्र निवडून नाही आणता आणला तर ते बाकीच्या राज्याचं राजकारण काय करणार, हा माणूस नुसता भूमिका बदलतोय, हाच माणूस भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर नरेंद्र मोदी स्वतःच्या घराच्या बाहेर आले तेव्हा जाऊन बोलले की माझा बिनशर्त पाठिंबा आहे। मग तो तसा त्यावेळेला का दिला? त्यावेळेला नाही का समजलं त्यांना की मुंबई जर भारतीय जनता पार्टीच्या हातात गेली तर हे सगळे गुजराती मारवाडी आपल्या मराठी माणसाला बाहेर टाकून देतील? कारण लढायचं कोणाच्या विरोधात आहे? मुंबईत कोणाच्या विरोधात लढायचं? गुजराती मारवाड्यांच्याच नाही भाईयांच्या। मग तेव्हा राज ठाकरेंना तो विचार का नाही आला? असे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न योग्य आहेत। लोक काय अशीच प्रश्न विचारत नाहीत, त्याला काहीतरी कुठे ना कुठेतरी धागेदोरे आहेत म्हणून ते प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न उपस्थित केले जातात। पण त्या प्रश्नांवरती उत्तर देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच प्रश्नांना, काही प्रश्नांना विशिष्ट करून भूमिकेच्या प्रश्नाला आज त्यांनी उत्तर दिलं आणि त्या भाषणामध्ये त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या। आता त्याच विषयी आपल्याला बोलायचं आहे की नक्की राज ठाकरेंचा ट्रॅक कुठं चालला आहे? आता जो ट्रॅक चालला आहे तो खरंच फायद्याचा आहे का, की परत तिथनं फक्त हार आणि हारच मिळत राहणार आहे? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज ठाकरेंचा पक्ष एका अशा लेवलला येऊन बसला आहे किंवा अशा एका पातळीवरती आहे जिथून तो एकतर खाली जाईल कायमचा हा शब्द आहे माझा, किंवा तिथून जर वर आला तर तो राज्यामध्ये सत्तेमध्ये येऊ शकतो। हे मी माझं विधान करतोय। आता त्यांनी निवडणुकीच्या आधी केलेलं विधान ते त्यांनाच ठाऊक कशामुळे त्यांनी केलं की माझा पक्ष सत्तेत असेल आणि मी ठरवेन सत्ता काय, ते त्यांनी एक विधान केलं होतं, ते आपण सर्वांनी पाहिलं। त्यानंतर इलेक्शनमध्ये त्यांनी बीजेपी आणि या महायुतीला सॉफ्ट कॉर्नर देत या बाकीच्यांवरती ताशेरे ओढले। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेस असतील, बाकी सगळ्या गोष्टी। त्यावेळेला असं तयार झालं होतं निवडणुकीच्या आधी कॅम्पेनमध्ये की निश्चित राज ठाकरेची 10-12 नावं येतील आणि राज ठाकरे सत्तेत असतील। पण याच्या उलट सगळं झालं आणि जे काही निकाल आले ते सर्वांना चकित करणारे होते। अनेकांनी EVMवरती संशय घेतला, पण मी आजही ठामपणे सांगतो, मी तेव्हाही ठामपणे सांगत होतो, EVMच्या मशीनमध्ये कोणताही घोटाळा नाही आहे। EVMच्या मशीनमध्ये कोणताही घोटाळा नाही आहे, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो। मी संभ्रम निर्माण केले होते काही विशिष्ट गोष्टींवरती, ते खरे असणार। ते संभ्रम म्हणजे निवडणूक अधिकारी, प्रशासकीय सेवेतले जे कोणी त्या बूथवरती अधिकारी असतील ते, त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे राजकीय हे जे महायुतीवाले कोण असतील त्यांचे बूथ प्रमुख किंवा तिथले संघटक, शाखाध्यक्ष, कोण विभागाध्यक्ष, कोण असेल ते त्यांचे प्रमुख बिमुख, त्यांच्याशी असणारे संबंध चांगले घनिष्ठ सेटिंग आतल्यात। लाडक्या बहिणीची जादू चाललीच, मी तुम्हाला सांगतो चालली। मी महाराष्ट्रातल्या अर्ध्या गावांमध्ये जाऊन याच्याबद्दल वाच्यता केलेली आहे, बोललेलो आहे सगळ्या लोकांशी। मी आमच्या 10-15 गावांमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली की नक्की काय आहे, म्हाताऱ्या कोताऱ्यांना काय वाटतंय, ती एक गोष्ट। आणि दुसरी म्हणजे अमाप आलेला पैसा, एका मतांच्या मागे 10-20 हजार रुपये। तुम्हाला माहीत नसेल तर निवडणुकीच्या आदल्या 2 दिवस रात्री मुंबई पुण्यासारख्या शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या एवढी होती की 20 किलोमीटरची ट्रॅफिक लागली होती हायवेना। बातम्या काढून बघा, ही आहेत याची कारणं। ते EVM तुम्ही सांगू नका, तुम्ही सिद्धही करू शकत नाही। कोणीच कुठलाही पक्षांचं सिद्ध करून दाखवावं ते नाही सिद्ध होऊ शकत, कारण ते तसं नाहीच आहे की इकडं बटन दाबल्यावरून 4 मतं याला जाते, 2 दाबल्यावरून याला 5 मतं जाते, असं काही नाही आहे। अनेक जण सांगतात माझ्या वॉर्डात 40 होती, मला 1 पण नाही पडलं, तो म्हणतोय मला 1400 होती, कोण म्हणते 1500 होती, मला 1 पण नाही पडलं। आता ते तुम्ही जाऊन विचारा कसे नाही पडले आणि काय झाले। पण एवढा भयंकर पैसा वाटण्यात आला ना भूतो न भविष्यती, ही महाराष्ट्राची निवडणूक आतापर्यंत कोणी पाहिली नसेल, एवढा भयंकर पैसा वाटण्यात आला आहे। 20,000 रुपये म्हणजे झालं काय? तुम्हाला माहिती आहे एका मताची किंमत 20,000 रुपये? कोण मतदान नाही करणार? तुमची बायको, मुलगा, पोरगी, बिरगी कोणी असेल ना, लगेच एका मिनिटात बदलून जातील 20,000 बघितल्यावर।
एका घरातले 5 सदस्य 1 लाख रुपये आले, 5 मिनिटात 1 लाख रुपये जाऊन बटन दाबायचे, ते तुम्हाला हे देणार आहेत मतदान? या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे याच्यामध्ये काय जाण्यात अर्थ नाही. राज ठाकरेंनी अजून एक गोष्ट सांगितली भूमिका बदलण्याची. ते म्हटले की मी भूमिका बदलतो, माझ्या सर्वांना दिसतात, बाकीच्यांच्या दिसत नाही. निश्चित हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. मी काय म्हटलं होतं मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये ऐका. राज ठाकरेंचा पक्ष हा महाराष्ट्रात नव्हे देशात पसरला पाहिजे, कारण त्यांच्या भूमिका ह्या स्वाभिमानाच्या स्वच्छ आहेत आणि कोणतंही काम करतील त्या जनतेच्या हिताचे आहेत. टोल फोडल्या काय त्यांच्या घरात जाण्यासाठी नाही फोडले. अनेक टोल बंद झाले. तुम्ही कधी महामार्गाने फिरत असाल तर तुम्हाला माहिती असेल 60-65 टोल बंद झाले. कोणाचा फायदा झाला? आपला. पण या सगळ्या गोष्टी करत असताना मी जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहत होतो, अभ्यास केला मी या 5-6 वर्षा पक्षाचा, या लोकांनी किंवा न्यूजवाल्यांनी मनसे नावाच्या पक्षाला का उतरतं कळायला लागली तुम्हाला सांगतो. कुठली तोडफोड करताना दिसले बातम्यांवरती तर हे काय करायचे, मनसे पक्षाची गुंडागर्दी, मनसे पक्षाची पोरांचं काय ते दंगा करतायत, असे शब्द टाकणार की लोकांना काय वाटणार, अरे हे बघा हे बघा यांची पोरं, ते साहेब तिकडे बोलतात की हे लागले तोडफोड करा, हे दंगा गुंडागर्दी नुसते. हे जे नेरेटिव्ह सेट करण्यात आलं ना, निगेटिव्ह नकारात्मक, त्या एका गोष्टीने मनसे पक्षाची उतरता काळा लागली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतर पक्षांना वरचढ ठरतील राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये आणि स्वतः बाळासाहेबांसारखे रिमोट कंट्रोल होतील, नाकापेक्षा मोती जड होईल, अशा काही गोष्टींच्या आधारे ह्यांना संपवावे लागेल, यांना थोपवावं लागेल. म्हणून अंतर्गत एक झालेले सगळे पक्ष हे राज ठाकरेंना कळलं का? हा माझा प्रश्न आहे त्यांना. की ते जेव्हा शरद पवारांसोबत बोलत होते, त्यांच्या बाजूने बोलत होते, त्यांना वाटलं की शरद पवार माझ्यासोबत आहेत. तिकडे भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या बाजूला गेले, त्यांना वाटलं हे. पण हे दोघं अंतर्गत आहेत यांना खाली थोपवायला. कारण त्यांना माहिती आहे राज ठाकरेंना मिळणारं मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, विक्रमी आहे. यावेळेला त्यांचं मतदान पूर्णपणे संपवून टाकलं या लोकांनी आणि ते मतदान जे फिरलं त्या महायुतीच्या पारड्यामध्ये, म्हणून त्यांचा खास विजय झालेला आहे. हेच राज ठाकरेंचं मतदान खासदारकीच्या वेळेला देखील महायुतीच्या पारड्यात पडलं. तुम्ही किती जागा घ्या, या मराठा आरक्षणाच्या सगळ्या या लाटेमध्ये देखील इथं अनेक खासदार आले, शहरांमधले मुख्य खासदार जे राज ठाकरेंच्या विशिष्ट मतदारामुळे आलेत, हे लक्षात ठेवा. पण आत्ताचं भाषण मी आज जेव्हा मला वाटलं की काय नक्की बोलतायत, राज ठाकरे पुन्हा त्याच मार्गाला जात आहेत का? कारण त्यांना असं वाटतंय की मला कोणच नको आहे, मी फक्त मी राजकारण करेल. तर तसं होणार नाही, निश्चित होणार नाही. मी भाऊ दोरसेकरांची एक व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये सांगितलं की मी काही दिवसांपूर्वी राजसाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षाची जी ताकद बघून घ्या आणि तुम्ही स्वतंत्र लढा. कसली ताकद बघायची आहे? 20 वर्ष ताकदच बघतोय आपण. यावेळेला त्यांनी सल्ला द्यायला पाहिजे होता भाऊ दोरसेकरांनी की तुम्ही युतीसोबत जाच, भले 5 जागा मिळू द्या. आज बघा तुम्ही 5 जागा जरी मिळाल्या असत्या ना, त्या 5 जागेतून पक्षाची संघटना ती बळकट झाली असती. संघटना महत्त्वाची असते. एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये तेच केलं. संघटना मोठ्या केल्या. एकनाथ शिंदेंना मिळालेलं यश हे त्यांच्या मेहनतीचं हे लक्षात ठेवा. हे लाडक्या बहिणी काही नाही. तुम्ही जरा अभ्यास करा मतदारसंघांमध्ये जाऊन. या महायुतीला मिळालेलं यश, या BJPला मिळालेलं अर्ध यश देखील एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर, एवढं लक्षात घ्या. पण राज ठाकरेंनी त्या सगळ्या गोष्टी सोडून यांच्यासोबत जायला पाहिजे होतं, जे आत्ता मला वाटलं या महानगरपालिकांना, पण ते दिसत नाही. कारण संघटना महत्त्वाच्या आहेत. त्यांनी सांगितलं की RSSमध्ये, आणि एक जण मला म्हटला की इतना सन्नाटा क्यों है भाई. पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्याच RSSने मागच्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅम्पेन केले. मी स्वतः काही गोष्टी त्यांच्या जवळून पाहिल्यात, मी स्वतः की नक्की काय त्यांनी मतदार कसा बांधला आहे. सोशल मीडियातून व्याख्यानं देऊन, वारकरी संप्रदायाच्या हाताला धरून. तुम्हाला माहीत नसेल काय ठरलं. देहूमध्ये असेल, आळंदीमध्ये असेल, वारकरी संप्रदायाला कसं हाताशी धरलं, काय करण्यात आलं. हे महंत असतील, बाकी साधू संत असतील, आतल्या बाजूचं राजकारणच कोणाला माहिती नाही आहे नक्की काय झालं, कशासाठी झालं. जसे हे मुसलमान एक झाले, तसे यावेळेला हिंदू एक झाला होता. आम्ही जातो, मी शिवप्रतिष्ठानला काम करतो, मी RSSला काम करतो, मला माहिती आहे नक्की निवडणुका कशासाठी झाल्या आणि त्या होणं महत्त्वाचं होतं. आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मी मागेच एक व्हिडिओ बनवली. नवी मुंबई विमानतळावरती उभी राहत असणारी मशीदवरती, त्या डोंगरावरती देवेंद्र फडणवीसांनी एका फोनमध्ये पाडून टाकली. आळंदीमध्ये कालचीच घटना, 4-5 दिवसापूर्वीची, हिंदू सकल समाजाने त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, बाकीच्या देखील अनेक लोकांनी दाखवल्या, तोडून टाकली. कोकणमध्ये देखील तेच चाललंय. विशाळगडाला हात घालणार. पण या सगळ्या घटना होत असताना राज ठाकरे मात्र याच्यापासून वंचित राहिले. आजचं भाषण हे राज ठाकरेंचं महाराष्ट्रातल्या सद्य परिस्थितीवर असायला होतं. संतोष देशमुखांची हत्या आहे, विशाळगडाचं प्रकरण आहे, बाकी अजून इतर अनेक महाराष्ट्रातली प्रकरणे जी त्यांनी मांडायला पाहिजेत, त्याच्यामध्ये उग्रपणे घुसलं पाहिजे. ते बोलत नाहीत, ते घुसत नाहीत. नक्की आज मराठीचा मुद्दा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये, ठाण्यासारख्या, आपण अनेक जण पाहिलं, कोण त्या पोराला मारतंय, कोण काय त्या मराठीच्या याच्यावरती करतंय. पण मराठी ताकद राहिलीच का आपली, याचा देखील अभ्यास केला पाहिजे. मग हीच मराठी माणसं 20 वर्षापासून आहेत ना इथे.
हे फक्त तेवढ्यापुरतं भावनिक होतात, मतदान करायच्या वेळेला दुसरीकडे जातात. मग राज ठाकरे किती दिवस त्या मराठीच्या याच्यावरती राहणार आहेत मला हे समजत नाहीये. कारण ज्या लोकांवरती विश्वास आहे तीच जर तुम्हाला मतदान 20 वर्ष करत नसतील तर त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवायचा. आणि अशी किती येतो मराठी करणारी लोक हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहेत. चला मी कधी एखादी व्हिडिओ बनवली मराठी विषयी ना, खाली 10 जण शिव्या घालणारे असतात आपलीतलीच. इतकी वाईट आणि भयंकर अवस्था आहे मराठीची तरी खास करून. आणि त्याला कारणीभूत आपण मराठी माणूस आहोत. त्या अनेक कारणांशी बोलावं लागेल. पण राज ठाकरे पुन्हा ट्रॅक चुकवतायत का? परत तेच भूमिका बदलतायत का? कारण कोणती तरी एक अनुकूल परिस्थिती पाहिजे त्याच्यातच जायचं ही अशी भूमिका हवी. कारण तुम्ही एक गोष्ट घ्या, मागच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे मंचांवरून या बाकीच्यांना हे करत होते आणि यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. ते निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचं ते सगळ्या गोष्टी परत बदलल्या का? शरद पवारांनी ईव्हीएमची गोष्ट काढली की ते पण ईव्हीएमच्या बाजूने गेले. तिकडे गेले नेत्यांना तिथं पुण्यामध्ये सभा काय मीटिंग घेतली आणि सांगितलं की पुरावे सगळे गोळा करा. अजूनही पुरावे आलेले नाही आहेत. मला एक म्हणायचं आहे, राज ठाकरेंसारखा एवढा मोठा नेता प्रगल्भ पण ते नक्की कोणाचं ऐकतायत याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला आज इथनं ठामपणे सांगतो, त्यांना सांगणारे, त्यांच्यापर्यंत त्यांचे प्लॅन बनवणारे, खास करून त्यांचे बहिर्जी नाईक म्हणजे जसे महाराजांचे होते, महाराजांना सगळ्या गोष्टी सांगायचे किंवा बाकीची सगळी मंत्रिमंडळातली लोक होती ती महत्त्वाची असतात. जे सल्ले देतात, जे प्लॅन ठरवतात, जे सांगतात काय करायचं काय नाही, कुठे बोलायचं कुठे नाही, त्या लोकांना राजसाहेब बदला. ती लोक बदला, खरंच बदला. कारण तुम्ही जेव्हा बाळासाहेबांचं राज ठाकरेंचं हे बघता राजकारण फार वेगळं आहे. विचार तेच आहेत, बोलण्याची धमक तीच आहे, करण्याची धमक देखील तीच आहे. पण मग असं का? कारण माणसं आपण कोणाचं ऐकतोय, कोणाचं काय करतो. हे भाऊ तोरसेकर जाऊन त्यांना सांगतायत. आता ते भाऊ तोरसेकर बोलायला ठीक आहेत, विश्लेषण करायला नाही ते ठीक आहेत ना, पण त्यांनी जाऊन सांगणं स्वबळावरच लढा. अरे स्वबळावर किती वेळा लढायचं? गेले की आता एवढे दिवस. शेवटी पक्षाला हार आली. कारण आपल्या संघटना खाली नाही आहेत तेवढ्या. आपल्या शाखा तरी आहेत का विभागामध्ये? किती विभागामध्ये मनसेच्या शाखा आहेत याचा देखील अभ्यास करावा लागेल. हेच देखील सगळं पाहावं लागेल. मी जसं म्हटलं, शाखाध्यक्ष ही खालची पोरं कोण आहे ती? यांना मिशा फुटल्या नाहीत अजून, दाढी मिशा. ही कॉलेजमधली पोरं, शाळेमधली पोरं आहेत. त्यांना लोक सिरियसली घेतील या असल्या मोठ्या निवडणुकांमध्ये? म्हणजे म्हटलं ना, शिवसेनेचा शाखा प्रमुख कोण असायचा? तो 60-55 वर्षाचा असायचा, ज्याला अनुभव आहे. मग त्याच्याकडे लोक आधी नाही बघायचे. हा शाखा प्रमुख आहे का शिवसेनेचे? आजचे शाखा प्रमुख कोण झालेत? आता तिकडे असतील जुने, पण इकडं मनसेमध्ये मी 5-6 वर्ष पाहतोय, काम केलंय मी. मला माहिती आहे इथे काय बदललं पाहिजे. ही 4-5 पोरं सोसायटीतली इकडची तिकडची गोळा करून येणार. अरे पण यांना कोण विचारते का घरी? त्यांचे आई वडील घरी जाऊन चोपत असतील. या बारीक सगळ्या गोष्टी आहेत ज्यांचा फार विचार करावा लागेल मनसेसारख्या पक्षाला उभं राहायचं असेल तर. आणि राज ठाकरेंची आजची भूमिका ही चुकीची आहे, साफ चुकीची आहे. ही नसायला पाहिजे, अजिबात नसायला पाहिजे. कारण ह्या भूमिका कधी मांडाव्या? जेव्हा आपल्या पक्षाकडे काहीतरी ताकद असेल. पण आज ज्या प्रकारे मतदान देखील घडलंय, ज्या प्रकारे एकही आमदार आलेलं नाहीये, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण जर हार मिळणार असेल तर मग अवघड आहे. 2-3 मराठीच्या घटना घडल्या म्हणून लोक मतदान करतील असं होणार नाही, निश्चित होणार नाही. हे पहिलं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईमधले सगळेच गुजराती मारवाडी आपण काय राज ठाकरेंची सत्ता आले म्हणून काही दुसऱ्या दिवशी फेकून टाकणार आहे का? नाही टाकू शकत. कुठे जाणार आहेत ते? आणि ते गेले तर निश्चित मुंबई चालणार नाही. याचा पण आपण बारीक अभ्यास केला पाहिजे. भावनिकतेच्या आहारी जाऊ नका मराठी माणसांनो. हेच केलं ज्याला 20-25 वर्ष आपण, आणि ही परिस्थिती आली आहे. त्यांनी बरोबर सगळ्या गोष्टी सेट करून ठेवल्या. मराठी माणूस धंदा नाही करू शकत, तेवढंच बरोबर चिटकावून ठेवलं. मग तुम्ही काय करा? आपले आई बाबा सांगतात जा बाबा नोकरी कर, आम्ही तेच करत बसलो, नोकरच बनत बसलो. यांनी बरोबर सगळ्या गोष्टी छापून घेतल्या, यांनी सगळ्या गोष्टी बरोबर करून घेतल्या. या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करावा लागेल. राज ठाकरेंनी मात्र ज्या काही भूमिका त्यांनी घ्यायच्या आहेत किंवा घेत आहेत, चांगल्या माणसांच्या ऐकून घ्याव्यात एवढंच मला फक्त वाटतं. कारण ते सध्या ज्या वाटेला चालले किंवा एकला चलोरो जे काही गोष्टी करतायत ते योग्य नाही आहे. ते पक्षासाठी अजून हानिकारक असेल, घातक असेल, हे लक्षात घ्या. एवढंच मला फक्त सांगायचं आहे. कारण एकटा चलोरेच्या नाऱ्यावरती महानगरपालिका जिंकता येणार नाही आणि त्याच्यापेक्षाही मोठं अपयश महानगरपालिकांमध्ये येईल, हे मी तुम्हाला आज इथून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतंय मला आवर्जून कळवा.